LED, ठीक आहे. इकडे लक्षात LED 2 व्होल्ट 20 मिली अँपिअर आहे. 9 वोल्टची बॅटरी. मी बॅटरी चेंज करू शकतो का? बॅटरीमध्ये व्होल्टेज कमी जास्त करू शकतो का? नाही करू शकत. LEDची लाईट कमी जास्त करू शकतो का? म्हणजे हे पण करू शकत नाही कमी, हे पण कमी कमी करू शकतो. मग चेंजेस कुठं करू शकतो आपण? मध्ये कुठंतरी रेजिस्टन्स टाकू शकतो. आता रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे. आपण काय करतो? ओहम्स लॉ जो आहे तो फॉर्म्युला घेतो आपण, I = V × R. ठीक आहे. आता याच्याकडे आपल्याला काय काढायचं आहे? हे काढायचं, रेजिस्टन्स काढायचं. बाकीची व्हॅल्यू तर आहे आपल्याला. आता आपल्याला 9 वोल्टची बॅटरी आहे. आपल्याला लागणार किती? LEDला 2 व्होल्ट. मग मी काय करतो? 9 - 2 7, म्हणजे मी 7 व्होल्ट नको आहे मला. मग मी काय करतो? व्होल्टेजला किती? 7 व्होल्ट नको आहे. 7 व्होल्ट इथं करंटचं किती आहे? 0.02 गुणिले R. आरची व्हॅल्यू काढायची आहे इथं ठेवा. गुणिले इकडे आल्यानंतर काय होतं? भागिले 7 भागिले 0.02 बरोबर R. आरची व्हॅल्यू येते किती? R बरोबर 350 ओहम. मला 350 ओहमचा रेजिस्टर इथं टाकावं लागेल. देन माझी LED ग्लो होईल लागेल. समजतं? समजलं. आता एक गणित जर तुम्हाला दिलं तर आता सिंपल